उज्जीवन करच्यांतू चतुर्दश भुवनांतूची पर्याय ना म्हणून तसेल शक्ती सांद्रित जावन हे शोभायमान अलंकृत व्यासपीठारी दिव्य सिंहासनाचेरी विराजित भगवत स्वरूपी परम पूज्य श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश श्रीमद श्री विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर महास्वामी आणि श्रीमद श्री विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर महास्वाम्याले हे दिव्य सन्निधानांतू पाद्यपूजा आणि शुभाशीर्वचनांचे धर्मसभा कार्यक्रम प्रारंभ करचेक महास्वाम्यानं सुप्रसन्नतेनं आशीर्वादपूर्वक जावंगनो अनुज्ञ करणीसून हे शुभ कार्य शुभ उद्देशाक अनुग्रह केलेला आसा. महास्वाम्याला आदेशा प्रकार धर्मसभा कार्यक्रम आम्ही प्रारंभ करता असच. वेदघोष मुखेन मंगलाचरण करून कार्यक्रमाक शुभचालन दिवक म्हणून अर्चक वृंदाले भद्रं कर्णे विष्णुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवांसस्तनोभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्यौर्नो देव्यभयन्नोऽस्तु. शिवादिश प्रदिश उद्दिशो नापो विद्युतः परिपान्तु सर्वतः शान्तिः शान्तिः शान्तिः. Jage
मान्य गुरुले आज्ञा प्रकार चलचेंची परमधर्म म्हणून धर्मज्ञ सांगताचे गुरुले कृपे जाले री जीवनांतू सकल अभ्युदय जाता एक उत्तर सांगताचे ಬಾವಿ ತೋಡುವವನು ಕೆಳಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಾನೆ ಗೋಡೆ ಕಟ್ಟುವವನು ಮೇಲಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಾನೆ म्हणलिक उत्तर असं त्या प्रकार गुरुले महास्वामीले सेवा मनान केलेले जीवना भितरी उत्तुंग म्हणत असले ಎತ್ತರಾಕ वच्चे येता म्हणून आमगेले एक दृढ ನಂಬಿಕ फटबलाक गुरुले मार्गदर्शन आणि त्यांनी दाखवून दिलेले गुरी ಎದುರಾಕ असताना निश्चित जावन यशस्सु प्राप्ती म्हणून आमगेले दृढ ನಂಬಿಕ गच्छती इति जगह मळेवारी काल निरंतर जावन चलत उरता गेल्ले शनिवार प्रारंभ झालेली ही कार्यक्रम ही समस्त धार्मिक कार्य देवाल दयेन महास्वामीला मार्गदर्शनानं सर्वांक आनंद झाला म्हणलेलं आमगेले एक ನಂಬಿಕ प्रप्रथम जावन उभय महास्वाम्याले दिव्य उपस्थितींतू चलिली ही स्मरणीय कार्यक्रम आमगेले समाजाचे चारित्रिक संपुटांतू सुवर्णाक्षरांतू बरोवन दवरचे तसल दिवस आयचे हे हृदयस्पर्शी कार्यक्रमांतू महास्वाम्याले पाद्यपूजेची दिव्य दर्शन विद्वत्पूर्ण आशीर्वचनाचे श्रवण करून कर्तार्थ जावका म्हणून हे धर्मसभेंत उपस्थित सर्वांक अध्यक्ष श्री कृष्ण मंजुनाथ नायक बेंगरे हांनी स्वागत कोरका सिद्धापूर नगराचे आराध्य देव श्री लक्ष्मी व्यंकटेश देवाक भक्तिपूर्वक स्मरण करून नमस्कार करता तशेंच संस्थान आराध्य देव रामदेव वीर विठ्ठलाक वंदन करताची जीवोत्तम बिरुदांकित संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश श्रीमद श्री श्री विद्याजराज तीर्थ स्वामी महाराजालय आनीक तांगेले शिष्य विद्याधीश स्वामी महाराजालय चरणांक आदरपूर्वक शिरसाष्टांग नमस्कार करून घेवन तांकां सिद्धापूर पेंटेचे समस्त ब्रह्मबंधा तर्फेन स्वागत करता तशेंच हांगा जमिले तुमकां सर्वांक नमन करून स्वागत करताची परस्थळाच्यान मुर्डेश्वराच्यान आयिल्ले स्वामी आपणवरचे आयिल्ले महाजनांक स्वागत करता नमस्कार करता आमगेले सिद्धापुर देवस्थान म्हळ्यार वेंकटाद्रि समस्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचन वेंकटेश समो देवो न भूतो न भविष्यति तव पादार्पितं पुष्पं यत् पुष्पं शिसावहे कोटि जन्म कृतं पापं मुच्यते नात्र संशय आमगेले गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे इष्टदेव श्री लक्ष्मी व्यंकटेशु आनीक संस्थानाचे आराध्य देव रामदेव वीर विठ्ठलाक त्रिकाल नित्य पूजन करून घेवन स्वाम्याल्या हातान आमी हे 6 दिवसां भितरी प्रसाद स्वीकार केला हे देवाले चरणांक अर्पण करून घेवन तें प्रसाद रुपेन आमी तें फूल माळ घेतिल्लें जाता अशें म्हणून हांत भितर कसलो संशय ना की आमगेलें पुरा पाप क्षय जाल्लें आसा जगद्गुरू श्रीमद शंकराचार्यालय श्रीमद मध्वाचार्यालय पादधुळीन पवित्र जाल्ले गोवांतू श्री मध्वाचार्यालो कुरुह म्हण सारखे गौड सारस्वत वैष्णव ब्राह्मण समाजाचे श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ द्वैत तत्वज्ञान प्रतिपादन आनी प्रचार करताची माध्वध्वज उबारून धरील जातल तसो आसा पर्तगाळी कुशावती नदीचे तीराचेरी आसून निसर्गरमणीय प्रदेश जावन आसा संन्यासी लोकांना उरचे तसले आश्रम सदृश जावन आसा श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ बहु पुरातन मठ जावन भव्य दिव्य परंपरेचे
एक जागृत धर्मपीठ जावन आसा. कालकालित मठाधीशाले दक्ष आणि दूरदृष्टी विचारान धर्मोपयोगी समाजोपयोगी कार्यक्रमांचे मार्गदर्शन समाजाक हांगाच्यानच मेळटा. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळे जिवोत्त मठ आडळीत केलेले सर्व गुरुवर्याले हिरमे असामान्य जावन आसा. हे पीठ अलंकार केलेले सर्व महामहिम विद्यमान पीठाधिपती श्रीमद विद्याजीराज श्रीपाद स्वामीले दिव्य व्यक्तित्व आमगेले सर्वाले दोळा एदराक दिसता आसा. भरतखंडाचे सर्व प्रमुख पट्टणांतू आनी दुर्गम गंडकी यात्रा वगैरे कोरून कीर्तिवंत जाल्ले महास्वामी आपणाले विश्रांती बदल जास्ती लक्ष दिनासतना शिष्यवर्गाची अभिलाषा पूर्ण करचे बदल दीस रात्री चिंतन करता उरताची. नदी इतर लोकाले तान निवयत खंय तशेंच वृक्ष सावट फूल फल राखूड दिता. पावसान समृद्ध बेळे हसिरू जाता. आचार्य ऋषिमुनी साधू संत आनी गुरुजन ज्ञान म्हणलेले अमृत ज्ञानसुधे शिष्यवर्गांक धार वचून म्हळ्यार वांटून शिष्यवर्गाचे जीवन उज्ज्वल करचे अंतू करताच. भौतिक जीवनाक संपत्तू मात्र मुख्य नाही, ताजी बरोबरी धर्मप्रज्ञे भी जावका म्हणले ही आज्ञा आमगेले स्वाम्याले निमित्त आमकां मार्गदर्शन मेळटा. क्षिप्र वरदायको श्री लक्ष्मी व्यंकटेशो आनी रामदेव वीर विठ्ठलो श्री गुरु महाराजाक आनीक तांगेले पट्ट शिष्य श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी महाराजाक आरोग्यपूर्वक दीर्घ आयुष्य दिवनो अनेक आमगेले दिवनो आमकां सर्वांक तांगेले मार्गदर्शन कायम मेळत तशेची जावं म्हणून हांव ह्या संदर्भाचेर सांगता. आनीक आमी आमगेले देवस्थानाचे शिखर कलश प्रतिश्ठा आनीक महिला मंडळी युवक मंडळीचे 50 वर्स पूर्ण जाल्ले एक संदर्भाचेर सुवर्ण महोत्सव कार्यक्रम गांथूंक येनो स्वाम्याले गेले तेन्ना स्वाम्यान सहर्ष आमकां आमगेले उपस्थिती थंय जातले रे म्हणून आमकां आदेश दिल्लो आसा. त्या प्रकार स्वामी महाराजान हांगा येवंक येनो हे 6 दिवसां भितर आमकां मार्गदर्शन दिवन हे कार्यक्रम उत्तम रितीन जावशेची एक तांगेले एक आशिर्वाद आमकां मेळ्ळो आसा. आनीक हाजे बरोबरी आमी हांगा हे कार्यक्रमाक सहाय केल्ल्यांक म्हळ्यार महिला मंडळी वैदिक मंडळी युवक मंडळी आनीक आमगेले समाजाचे सर्वांक आनीक ಕೆಲವು लोक ಪನ್ನ ಆರ್ಡ್ರ ಬಂಗೇನು ತಶೆಂಚಿ ಮಳರಿ ಎಲೆಯ ಹಿಂದೆ ಇದ್ದುಕೊಂಡು ಪೂರಕ जावन आमकां काम करून दिल्ले लोक आसाची तशेंचे आनी थोडे लोक नेपथ्य म्हळ्यार पडदे आड बंगेनो कांय तरी काम करून घेनो काम करता उरताची आमी आतां स्वामी लागीं मागूंक येवचें कशें म्हळ्यार आमकां सर्वांक बरें काम करचे शक्ती आनी बुद्धी दिवो म्हणून हांव तुमगेल्या सर्वाला वतीन मागूंक येनो म्हगेले 4 वस्त्र अर्थ बी आज ना तांकां कारण इतलेंच की म्हळ्यार अत्यंत वैभवान महास्वाम्याले आगमन जाले वेळी आमकां कितली खुशी जाल्ली. आजी आमी पेटोवन दिवचे एक संदर्भ येता म्हणून भितर मनाक दुख्ख जाता. दुख्ख जाल्ल्या मनशाक उलोवचें या ना म्हणचें हेंचें एक निदर्शन
अशें हांव न्हू मनांत तूं कितलेंच आमकां संकट जाल्लें आसल्यार बिची हें अन्यथा मार्ग ना म्हणले एक दृश्टीन हें चलता अशें हांव न्हू संदर्भां भितरी तांणी उट्टू लोकांक उडगास केला वैयक्तीक जावन नांव सांगचें कश्ट जाता म्हणले एक दृश्टीन एले मरे काई म्हूण म्हळें तांणी अशें जावंक न्हू एक फुल्लान माले जायना खंय एक मनशान रथ ताणचें जायना खंय अशें हांव ಒಟ್ಟು लोकांक हाताक कुडवाला ಒಟ್ಟು लोकांना महास्वामी देव हें एक आमकां एक कृपा कटाक्ष जावका म्हणल्या दृश्टीन तांगेले जल तितले मट्टाक तांणी हें तांगेले एक अळवडिसुविके तांगेले जाल्लेलो आसा ಒಟ್ಟು लोकांक देव बरें करो महास्वामीले कृपे जावो आतां पाद्य पुजा कार्यक्रम 10 जाणांना चलोवन दिवका म्हणून सांगून तांगेले विनंती करूंक येता आसा स्वामी महाराज की श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तमडाधीश की श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद कमलानाथ तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद द्वारकानाथ तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज की भगवान श्री वीर विठ्ठल की संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तमडाधीश की आनीक योग मंडळी वतीन हांव स्वामी महाराजाक 50,500 रुपयाचे काणीक अर्पण करता आमगेले शिखर पयलेचे शिथील जावचे देखून तें नव्यान केलें आनीक तें आमगेले माधव नायक बेंगरे आनी नित्यानंद नायक बेंगरे हांणी दोग जाणांनी मेळ केल्लें आसा तांणी आमगेले की कसलेय फलापेक्षा केली ना जाल्यार स्वामीले आदेशा प्रकार तांकां माधवाक 5,000 आनी नित्यूक 5,000 दिवचे म्हणून स्वामीन ठरयशिल्लें तांणी न्हू हे संभावना म्हळ्यार तांकां गौरव स्विकार करता म्हणून न्हू तांतले विनंती करूंक येता मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रो मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत् सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे ब्रह्मान्ता गुरुवसाक्षात् इष्टं देवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् जीवनांतू खंयचेय एक कर्म करचे आसल्यारी नाजे खंयचेय एक कार्य करचे आसल्यारी ते कार्या मागशी एक निमित्त म्हणून उरता निमित्त नाशी खंयचे कार्य घडना खंयचे कर्मही घडना तशीची उदाहरण एक व्यक्तीले आरोग्यांतू न्यूनता कशाने कमीपण आयिल्ल आसल्यारी तेन्ना मात्र तो एक वैद्य डॉक्टराले वता म्हळ्यार आपल्याला आरोग्यांत न्यूनता आयिल्ले ताज एक परिहारा कितेरी तो आपल्याले कोण फॅमिली डॉक्टर उरता वैद्य उरता तागेल्याक आपल्याला तपासन करचें वता आपल्याला आरोग्यांतू न्यूनता ना जाल्यारी कमीपण ना जाल्यारी तेन्ना तो डॉक्टरला एक वतना तशीची हांगा ही एक पुनः शिखरकल प्रतिष्ठापन करची एक निमित्तान तशीची युवक मंडळी तशी महिला मंडळी हे एक मंडळी स्थापन जावन 50 वर्ष जाल्ले निमित्तान उभय स्वाम्याकही हे एक सिद्धापूर पेंटेन तेवचे एक अवकाश एक संदर्भ घडून आयले तशीची
हे कार्य जावका म्हळ्यार एक निमित्त कशी जावका तशी तें कार्य परिपूर्ण जावच कितेरी मन नवैके जावका. कितें की म्हळ्यार सर्व कार्याक मन कारण ठरता म्हणून शास्त्रांत सांगिलास. मनस्येव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः म्हणून सांगिलास. खंयचेय एक कार्य घडका म्हळ्यार त्या मन अत्यंत कारण जाता म्हणून सांगिलास. त्याचीची आमगेले मनस्येव त्यानिशी आनी एक वाक्य सांगिल्लें आसा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन म्हणून. मनाचे सर्व ही कार्य सिद्धी जावका जाल्यार ताका मन कारण ठरता म्हणून सांगिल्लें आसा. त्यातकून हांगा घडील तसले देवाल उत्सव, त्या देवाल उत्सवांतू सर्व लोकांक एक सहभागी जाल्ले पळोवन घेवन आमकां ही संतुश्टीत जाल्ले. विशेष कसन की म्हळ्यार स्वाम्याले आगमनाचे प्रारंभ तुलेन आज निर्गमन जावचे समयापर्यंत हे सिद्धापूर पेंटेत सर्व लोक ही समाज बांधव उपस्थित राविल पळोवन घेवन खंडितही आमकां संतोष जाता आसा. कितें की म्हळ्यार इतले प्रत्येक कार्यक्रमांतू बहुजन म्हळ्यार अनेक रितीरी सर्व लोक उपस्थित उरून घेवन त्या देवालय तशीच गुरुल एक संदर्शन घेवका म्हणले एक दृष्टिकोनान सर्व लोक उपस्थित जाल्ले बद्दल आमी परत परत संतोष व्यक्त करतात. हे एक सिद्धापूर पेंट एक तशीच आमकां एक रितीन एक संबंध आसा. ताजे किंता पूर्व आमी कालचे दिवसाकची प्रवचनाचे एक संदर्भ आशिल्लो, किंतु समय अभाव आशिल्ल्या निमित्तान ते आयच्या दिवसाक करका म्हणून ठरयलें. कालच्या दिवसा तुमकां गोत आसा, किंतु आमी कालचे दिवसाक प्रवचन करका म्हणून घेनाशिल्ले. कितें की म्हळ्यार एक यतिवर्य स्वाम्याक जे आश्रम दीक्ष घेतिल्ले स्वाम्याक तांकां बंधू म्हळ्यार देव, गुरू आनी तुमगेले तसले बांधव जे आमगेले मठाचे अनुयायी आसाची त्याची आमकां बंधू. हांगा आयिल्तना देवाल दर्शन घडलें. प्रति एक कार्यक्रमांतू स्वामील उपस्थिती यज्ञ कार्य जावो, कल्याणोत्सव जावो, नाजे वसंत पूज जावो, प्रति एक कार्याक थंय स्वामील उपस्थिती दवरले. परत देवाल एक दर्शन घडलें. हे सिद्धापूर पेंटे आयले नंतर आमकां पयलेचे स्वाम्यान आमगेले ज्येष्ठ यतिवर्य आनी आसाची तांगेलांग एक आगमन जालें. त्या एक चरित्राचे एक आमकां एक विशय कळून आयले आनी तुमगेले तसले एक प्रीती आदर गौरव करता तसले मठ अनुयायी पळयले. हे निमित्तान तुमके कालच्या दिवसा कितले एक संतोषाचें एक वातावरण, तुमके कशी एक संतोषाचो अनुभव कालच्या दिवसा तुमकां जाले, ताजे किंता चड आमकां कालच्या दिवसाक अनुभव जाल्लो आसा. कारण कसन की म्हळ्यार जे स्वाम्याले कृपा आशिर्वाद तुमकां सदा सदा आसा, त्या स्वाम्याले कालच्या दिवसाक आश्रम घेतिल्ले तसले दिवस. आतां तुमी जयकार घालून घेवन उद्गार केले, जे आमगेले प्रिय गुरू, जे आमकां आदर्श, जे आमकां प्रतिनित्य प्रातस्मरणीय जावन घेवन आसा, जांगेले स्मरण केले निमित्तान सर्व कार्य ही सुललित जावन घेवन जिवनान चोवन घेवन येता. आमगेले श्रीमद प्रिय गुरू इंदिराकांत तीर्थ स्वाम्यान कालच्या दिवसाक आश्रम घेतिल्ले तसले तिथी. त्यातकून कालचे दिवसाक आमी प्रवचन करका म्हणून आशिल्ले, ते तुमी आशिर्वचन म्हणून सांगताची ते कालच्या दिवसाक घडोवका म्हणून आशिल्ले. किंतु तांगेले मार्गदर्शन कितलींय वर्ष पयले 1911 तांगेले मार्गदर्शन, तांगेले कृपा आशिर्वाद, तांगेले आशिर्वचन तुमकां सदा सर्वदा आशिल्ले तेन्ना आमगेले किंताची तांगेले अनुग्रह कालचे तुमकां अनुभव जाल्ले निमित्तान काल ते प्रवचन जाल्लें नाशिल्ले वैकेची एक बरेकची. कित्याक म्हळ्यार कालचे संपूर्ण दिवसू तांगेले आशिल्ले निमित्तान त्या स्वाम्यान तुमकां मार्गदर्शन केले निमित्तान हे सिद्धापूर पेंटेंत खंयचेही एक देवता कार्य जावो, खंयचेही एक देवा संबंध आशिल्ले एक कार्यक्रम जाल्यार तांगेले आशिर्वाद सदा सर्वदा उरता म्हळ्यार कितें रे हेची एक दृश्टांत.
कालवैकेची एक भव्य रुपारी एक अत्यंत चंदाईरी हे एक कल्याणोत्सव केले. हे कल्याणोत्सव केल्यारी जे कन्यार्थी असाची, जे वरार्थी असाची, ना जे कोणे संतान अपेक्षा करून घेतलेलं असा ते सर्वही फल कसन असा हे कल्याणोत्सव केल्या निमित्तान प्राप्त जाता म्हणून व्यंकटेश महात्म्यांत सांगितलंस. प्रथम कसन की म्हळ्यार हे कल्याणोत्सव उडगास आयल कुडेन एक 3 प्रश्नाचे पहिले एक मुख्य उल्लेख मिळता. अनेक विषय असाची किंतु आजी आम्ही हे 3 विषयाचे महत्व विषयाचे कसन असा ताजे बद्दल आम्ही सांगताच. प्रथम म्हळ्यार व्यंकटेश देव कित्याक हे भूमंडलाचेर अवतार घेतले, कित्याक व्यंकटाचलांत वास केलो. व्यंकटेश देवानं श्रीमन नारायणानं लक्ष्मीक केन्ना विवाह करून घेतले तशें आशिल्तना पद्मावती कित्याक विवाह करून घेतले. त्यानंतर व्यंकटाचलांतू कोण ताका भूदान दिलें, खंय तागेले वास आशिल्ले, कितें ताणें भूदान घेतलें, ताजेन कसन ताका मेळ्ळें अशी प्रश्न करून घेतले रे. तातूंच आमकां पुराणाचें कसकसन महात्म्य आसा कळून घेवन येता. हे एक व्यंकटेश महात्म्य खाली देवानं तागेले कितें करून घेतिल्लें न्ही, म्हळ्यार व्यंकटेश देवानं ह्या भूमंडलाचेर अवतार तागेले कितें केलें न्ही. ताणें हें कार्य कितें केलें की म्हळ्यार एक यशोदा देवी जे तिगेले कृष्णावतारांतू पोशील आवे म्हणून संबोधन करताच आमी. नंदपत्नी यशोदा देवीनं श्री कृष्ण परमात्माक तेन्ना एक प्रार्थना दवरिल्लें, तुगेले विवाह उत्सव कृष्ण विवाह उत्सव हांव पळयलें ना, त्या निमित्तान ते एक पळोवंक कांबळ इच्छा आसा म्हणून घेवन यशोदा देवी थंय एक प्रार्थना करून घेता. त्या प्रार्थनेक देव कसन सांगता की म्हळ्यार मुखाविले द्वापर युग जाले नंतर कलियुगांतू हांव व्यंकटाचलांतू अवतार घेवचो आसा, थंय तुका हे कसन एक तुगेले एक इच्छा आसा, तुगेले कसन प्रार्थना आसा थंय परिपूर्ण जाता म्हणून घेवन थंय अनुग्रह केले. ते यशोदा देवीले कसन एक प्रार्थना आसा ते परिपूर्ण करचेक व्यंकटेश देवान एक अवतार घेवका जाले. तशीच रामावतारांतू सीता देवीनं थंय एक वर मागिल्लें. रामावतारांतू केन्ना प्रभू रामचंद्र देव वनवासाक भायर सरता, वनवासाक गेले तेन्ना सीता देवील अपहरण जाता. रावणानं सीतेक अपहरण करून वताना तेन्ना अग्निदेव येवन घेवन ते रावणाक राबसून अनेक रितीर उपदेश करता. ते उपदेश करताना थंय अग्निदेव कसन सांगता की म्हळ्यार ही सीता देवी निज सीता देवी न्ही, ही एक माया स्वरूप जावन घेवन आसा म्हणून घेवन थंय अग्निदेव सांगता. आनी आतां ती आयिल्ली आसा तिगेले पूजन आनी करचें आसा म्हणून घेवन सांगून घेवन रावणाक मोस करून घेवन ते सीता देवीक आपणेले बायल स्वाहा देवी कसन उरता ते स्वाहा देवीले घोर घेवन सीता देवीक दवरता. ताजे पूर्व वृत्तांत कसो म्हणून घेवन थंय अग्निदेव सांगता. पूर्व वृत्तांत कसन की म्हळ्यार अनेक वर्ष पयले वेदवती म्हणलेक केली एक ऋषिकन्या उरता आनी ते ऋषिकन्या जावन घेवन आशिल्ले वेदवतीक हे रावण अत्यंत पीड केल्ले निमित्तान वेदवती थंय एक शाप दिता. शाप कसन की म्हळ्यार मागेल निमित्तानची तुगेलें मरण प्राप्त जाता म्हणून घेवन थंय अग्निदेवी म्हळ्यार वेदवती कसन उरता हे शाप सांगून ते अग्नींतू ती आपणेले शरीर तांतो घाले निमित्तान त्या अग्निहांतू ती हे जाल्ले प्रवेश केले निमित्तान ती अग्निदेवाला घेवन पाविल उरता. आनी तेन्ना वेदवतीकची सीताल एक स्वरूप जावचे तशी आपणेले एक शक्तीन सीता देवीची आशिल्ली तशीची एक अनेक रूप दुसरें रूप करता. आनी ते वेदवती म्हणले एक माया सीता देवीक
त्या रावणाला व्हरता आणि हिची सीता देवी हिक घेऊन वच म्हणून गेनो त्या रावणा सांगता. रावणाक रुद्रदेवाचेरी आणि हे अग्निदेवाचेरी विश्वास उरता. त्यातकून रावणानं ते सीता देवीक घेऊन गेन वता तर ती निज सीता नाही, ती एक माया सीत उरता. हे एक परिपूर्ण जाऊच किती रे हे एक व्यंकटेश महात्म्या येईलस. त्या जलनंतर मुकारी 14 वर्ष जलनंतर वनवासाचे परत रावणाक संहार जाता. त्यांना प्रभू रामचंद्र देव सीतादेवीक अग्निप्रवेश कर का म्हणतना 2 सीतादेवी प्रकट जाताचे. ते 2 सीतादेवी प्रकट जलतना हंतू मागेल निज जाऊन घेन सीतादेवी कोण म्हणून गेनो अग्निदेवा विचारिलतना ती निज सीतादेवी यद्रा येऊन सांगता ही अनेक वर्षा पहिले वेदवती म्हणून घेतिले. ती गेले एक शाप रावणाचेर आशिल्ल्याचेरी ताजे परिपूर्ण करच कितेरी अग्निदेवानं तागेले एक शक्ती सामर्थ्य वापरून मागेले तशीच एक माया सीता निर्माण केले आणि त्या निमित्तान तीन अनेक कष्ट भोगका गेले. हिक तू परिग्रह करून घेऊ का, हिक तू स्वीकार करून घेऊ का म्हणून गेनो आपल्याला बायल निज सीता देवी थंय प्रभू रामचंद्र देवाले की प्रार्थना करून घेता. तेन्ना प्रभू रामचंद्र देव सांगता हे अवतारांतू हांव एक पत्नी जावन घेन आसा आनी हे अवतारांतू हांवें हिक परिग्रह करचे जायना. किंतु द्वापर युग जाल नंतर अनेक वर्षानंतर कलियुग प्रारंभ जाता त्या संदर्भारी तिक हांव परिग्रह करून घेता म्हणून गेनो थंय प्रभू रामचंद्र देवान वचन दिल्लें उरता. ते वचन परिपालन करचे कितेरी श्रीमान नारायण देव व्यंकटेशाचे अवतार घेवन गेनो ह्या भूमंडलाचेर आयला. ಕೆಲವು पंत सांगताची रामावतार जल नंतर नाजे कृष्णावतार जल नंतर देव हे कलियुगांत अवतार घ्या ना म्हणून सांगिल्लें उरता. किंतु ಕೆಲವು पंत देव आपल्याला भक्ताले वर कसन आसा ते परिपूर्ण करचे कितेरी ಕೆಲವು पंत देव अशी प्रकट जावन घेवन सर्व लोकांकही अनुग्रह करता. अशी देव कित्याक हे व्यंकटाचलाक येवन पावलो म्हळ्यार कितेरी हें एक सांगिल्लें. देव अवतार कितें घेतिल्लो म्हळ्यार आमी सांगिल्लें. आतां देव व्यंकटाचलाक कितें येवं का वैकुंठ लोक त्या वैकुंठ लोक आनी सोण घेवन देव हे व्यंकटाचल पर्वता भूमंडलाचेरी अवतार घेता. हाका कारण कसन की म्हळ्यार केवल कोप एक कोपा निमित्तान हे इतलो व्हड संदर्भ घडेलस आनी ते कोप कोणाल की म्हळ्यार स्वतः लक्ष्मी देवीलो कोप. त्या कोपा निमित्तान हे सर्व ही कार्य घडिलस. त्यातकून बायलांक हट उरचें नाका के दादल्यांक चट उरचें नाका के हे लक्ष्मी देवीन केलेल्या हटा निमित्तान हे ऐकया हुडगा सावरका बरोवन दवरा. त्या लक्ष्मी देवीला हटाक हे उठू इतले का व्यंकटेश नाजे श्रीनिवास कल्याणोत्सव घडिलस. तरी जाल्ले हे वैके बऱ्याकची. त्यातकून म्हालगड सांगताची मिट्टा तितले कोपू रांदे तितलो मोग उरकाके. कित्याक की म्हळ्यार पान्नारी मीठ थोडे घालताचे रांदे चड घालताचे. तशी जिवनांतू कोपू मिट्टा तितले उरका आनी मोग रांदे तितलो उरका तेन्ना संसार बरे रितीर चलता म्हणून येनो म्हालगड्यान सांगिल्लें. तरी उरो लक्ष्मी देवीन कोप केल्ले त्या वैके बऱ्याकची. तरी मुख्य जावन सांगचें कसन की म्हळ्यार लक्ष्मी देवीक जावो नाजाल्यार देवा जावो कोप म्हणल्यार कसने ना. ते सर्व ही एक क्रीडा लीला कितें रे देवाल ते एक लीला तितले विना तांकां निज जावन घेवन कोप म्हणल्यार कसनेही ना. आमकां कोप आयल्यार आंग उठू हुण जाता नाजाल्यार उठू मन अशांत जाता. तरी देवाक आयलो कोप ना देवाक कसनय ताच्यान विकार ना. देव नित्य तृप्त जावन उरता नित्य शांत नित्य प्रशात्मा म्हणून घेवन सांगिल्लस. ते कितें केलें की म्हळ्यार केलो दुर्जन लोकांक देव वैके कोप करून घेता आमगेले तशीच तो म्हणून घेवन त्या बुद्धी येवं काम म्हळ्यार कितें री देवान केलो पंत अशी केलेले अनेक कडेन मेळटा आमकां. एक पंत कश्यप ऋषी एक व्हड यज्ञ करत उरता गंगा नदीचेर. ते गंगा नदीन तूं म्हळ्यार गंगा नदी तिरेन तूं
तो महायज्ञ उत्तम यज्ञ करत असताना थंय महामुनी नारद येवन गेलो ते कश्यप मुनीक विचारता हे विशयाक कोण अधिपती जल्ल आसा, हे यज्ञाचे फलभोगी कोण, हे यज्ञातुल्यान कोणाक संप्रीती करता, हे जगतांत सर्वोत्तम जावन गेन आशिल्लो देव कोण, अशी अनेक रितीचे प्रश्न नारद मुनी कश्यप मुनीक विचारितना कश्यप मुनी संदेह करून गेलो तेन्ना भृगु मुनी उरता. तो भृगु मुनीक सांगून गेलो हे जगतांतू सर्वोत्तम देव जाल्लो कोण, ब्रह्मा विष्णू महेश्वर, हे 3 लोकांतू कोण सर्वश्रेष्ठ देवता म्हणून गेलो पळोवंक गेलो. सांग म्हणून सांगितना भृगु मुनी प्रथम जावन गेलो सत्यलोका वता. सत्यलोक ब्रह्मदेवाले आवास स्थान. थंय गेलतना भृगु मुनीक आयलेर वैकेची अत्यंत ध्यानासक्त जावन घेवन उरता. हो सर्वज्ञ न्ही, हो पूजा अर्ह न्ही म्हणून घेवन सांगून गेलो, हो सर्वोत्तम देव न्ही म्हणून गेलो भृगु मुनी थंय आलोचन करता. त्यातून हे भूमंडलाचेरी ब्रह्मदेवाल खंय एक देवाल एक स्थापन म्हणून घेवन खंय ना, खंयची ब्रह्मदेवाल देवस्थान ब्रह्मदेवाल मंदिर म्हणलें खंय ना. कित्याक म्हळ्यार हो पूजा अर्ह न्ही म्हणून गेलो थंय भृगु मुनीन सांगिल्ले निमित्तान हे ब्रह्मदेवाक पाविल तसो शाप आसा. तदनंतर तो रुद्रदेवार लोक कैलाश पर्वता वता. कैलास लोका गेलतना थंय रुद्रदेव क्रिडासक्त जावन गेन आशिल्ले निमित्तान त्याची समयाचेरी भृगु मुनी येता आनी भृगु मुनी आयिल्लो पळोवंक गेलो अत्यंत कुपीत जावन गेलो ते भृगु मुनीकची संहार करचेक वता. तेन्ना भृगु मुनी शाप दिता तुका साकार रूपान तुका कोणेही पूजन करनाची, लिंग रूपानची तुका पूजन करता म्हणून गेलो थंय शाप दिता. आनी हो रुद्रदेवकेची सर्वोत्तम देव न्ही म्हणून गेलो थंय आलोचन करून कडेर वैकुंठ लोकाक येता. वैकुंठ लोकांतू थंय श्रीमन्नारायण देव शेषशय्येचेरी लक्ष्मी सयेत जावन गेलो थंय शयन करत असताना भृगु मुनी आयलेर वैकेची म्हाका आदर केलना म्हळ्यार कितें तरी अत्यंत कोपान येवन गेलो ते श्रीमन्नारायण देवाल वक्षस्थलाक लात मारता. त्या लात मारिलाकाची श्रीमन्नारायण देव उठ्ठोन गेलो ते भृगु मुनील पायलेक वता आनी सांगता वज्र तशी आशिल्ली मागेल देहाक तूं लात मारले तुगेल पांयाक दूख आनी जाल्यार उरताले, तुगेल पांय हून उदकान धुवता. भृगु मुनीले पांय म्हळ्यार वज्र तसल देह मागेले ते तूं पांयान मारिल्ले निमित्तान तुका दूख जाल्ले उरताले अशी आलोचन करून श्रीमन्नारायण देवान हून उदकान ते भृगु मुनीले पाद प्रक्षालनानी करता आनी त्या उद्दाक आपणेले मातेचेर धारण करून घेता. आपूण मनुष्य अवतारी अनेक कडेन दाखोवन घेतिल्लो आसा तो श्रीमन्नारायण तरीही मनुष्य रूपान आपल्याला कितलेही एक सामर्थ्य असल्यारी ताणें सर्व संदर्भार दाखोवन घेतिल्लो ना. केलो संदर्भार दाखोवन हांवची सर्वोत्तम म्हणून गेलो थंय दाखोवन घेतिल्लो आसा. ते केले नंतर भृगु मुनी येवन गेलो थंय खंय यज्ञ जाता ते गंगा तिरेचेर येता आनी गंगा तिरेचेर आयलतना विष्णूची सर्वोत्तम देव ताकाची हे फल आनी वचका आनी तागेल संप्रीती कितेरीची आमी हे यज्ञ करका म्हणून येनो भृगु मुनी कश्यप मुनीक आनी सांगता आनी थंय तो तारतम्य जावन घेवन सांगता श्री विष्णू कडेन महालक्ष्मी वायुदेव ब्रह्मदेव तांगेल पत्नी हांकां अशी रितीरी तारतम्य रुपान उपासन करका म्हणून घेनो थंय भृगु मुनी सांगून दिता. तदनंतर लक्ष्मी देवीले कोप प्रारंभ जाता. लक्ष्मी देवी सांगता वक्षस्थला येवन घेवन मारिलतना तुमी ताका तितलो उपचार केले कित्याक कसं न्हय थंय मागेल आवास स्थान उरता वक्षस्थलांतू मागेल आवास स्थान उरता थंय ह्या मुनीले पांयान स्पर्श केल्ले निमित्तान अपवित्र जाले हांव आतां हांगा वास करना म्हण कितें री ती कोल्हापुरा भायर सरता. लक्ष्मी देवी कोल्हापुरा भायर सरता आनी देव ही गेले एक वियोग आशिल्ल्या निमित्तान अर्थात वियोग केन्नाही ना किंतु केलोपंता दुर्जन लोक
देवाक आणि लक्ष्मीक एक विरह आसा, वियोग जाताची अशी म्हणले का बुद्धी तांकां प्रेरण करची कितेरी केलोपंत देव तशी दाखवून दिता. तांकां अज्ञान वाडूका, अज्ञान वृद्धी जावका म्हणले कितेरी असुर मोहनाय केलोपंत अशी केलेले दृष्टांत अनेक कडेन मिळता. आणि देव थंयतुल्यान व्यंकटाचला येवन पावता. व्यंकटाचला आयले नंतर एक हुत्तांतू तो निपूण म्हळ्यार हुत्तांतू उरतात. ते हुत्तांतू कडे ब्रह्मस्वरूपी जावन घेवन तूं ते धेनू कामधेनू कसन आसा ते दूद प्रतिनित्य दिता उरता. ते कोळंग घेवन तो रायाल कोण एक गोपाल पुरता. अत्यंत धार आशिल्ले एक कोडली घेवन घेवन थंय तो मारता हुत्ताक. तेन्ना रक्त सिक्त जावन घेवन देव भायर येता. तेन्ना देव ते रायाक एक शाप दिता. थंय शाप दिलतना तेन्ना देव सांगता, शापय दिता, अनुग्रह वैके करता. थंय अनुग्रह करताना तेन्ना सांगता हांव कित्याक हे व्यंकटाचला आयला म्हणून घेवन. हांगा एक मुखारी आकाश राय म्हणलो एकलो श्रेश्ठ राय जन्म घेवचो आसा. तागेले धुव पद्मावती आणि तो आपल्या विवाहा संदर्भार हे पद्मावतीक आपणे दिवन कन्यादान करचो आसा. आणि त्या कन्यादानाच्या संदर्भारी ताणें वरदक्षिण म्हणून घेवन म्हाका एक रत्न नवरत्न खचित 2000 तोल्याचे भांगरा किरीट ताणें दिवचो आसा. आणि ते लग्न जाल्ले शुक्रवार दिवसू. आणि प्रती सायंकालाक हांव ते धारण करून घेता. आणि तुका एक 6 घटी पळोवचो जाल्यार अवकाश तुका मेळटा. आणि त्या पळयले निमित्तान तुगेले कसन दुख्ख आसा, तुगेले कसन एक शाप आसा ते विमोचन जाता म्हणून घेवन थंय आपणेले अवताराचो उद्देश कसन आसा थंय प्रथम सांगून दिता. त्या जाले नंतर भूवराह देवाल संदर्शन जाता. भूवराह देवाल संदर्शन जालतना थंय भूवराह देवा लेगी देव आपणाक हांगा एक वास करचे तशें एक योग्य स्थान दी म्हणून घेवन विचारता. आतां हांगा पळया भूवराह वैकेची देव श्रीमन नारायण स्वरूप जावन व्यंकटेश वैके देव दोनी देव एकच. तरीही अशी एक आमकां अनेक रुपारी तांणी दाखोवन दिल्ली आसाची. तेन्ना भूवराह देव कसन सांगता की म्हळ्यार म्हाका तुवें भाड दिवं का म्हणून घेवन जाग्यार भाड दिवं का म्हणून जायत दिवेत. तेन्ना देव कसन सांगता की म्हळ्यार म्हागेलें दर्शन घेवचकिंता पूर्व पयलें तुगेलें दर्शन घेताची, तुगेलें पूजन करताची, तुका अभिषेक करताची, ताज्या नंतर मागेल संदर्शन घेताचें म्हणून घेवन थंय देव भूवराहाक हे एक हेची भाडे रूपान तुका हांव एक अनुग्रह करता म्हणून सांगता. तातूंत तिरुपती गेलतना प्रथम आमी भूवराह देवाल संदर्शन करका. तद नंतर तिरुपती व्यंकटरमण देवाल संदर्शन करका म्हळ्यार कितें हेची एक कारण. त्या जाले नंतर कितलें दान दिलें 100 हेज्जे गेल्यार कितले एक भू जाता तितले भूदान भूवराहान व्यंकटेश देवाक थंय राबचे कितें ताणें अवकाश दिले. म्हळ्यार 100 हेज्जे कितले जाता तितले हेज्जेच तितले भूदान वराह देवान दिले. अशी अनेक महात्म्य देवाल अनेक चरित्र हे भविष्योत्तर पुराण व्यंकटेश महात्म्यान सांगिल्लें. आमी प्रश्न घालून घेतले री आमकां सर्व ही विशय कळून येता. देवान हे लग्न जावचे कितें री कुबेरा कडच्यान रीण घेतिल्लें आसा. ते जालेले वैशाख शुद्ध सप्तमी दिवस. आनी विशेष कसन की म्हळ्यार देवालय आनी पद्मावतीले कल्याणोत्सव जाल्ले संवत्सर वैकेची विलंबी नाम संवत्सर आनी आत्त वैके चलचे हे एक विलंबी नाम संवत्सराची. त्या निमित्तान तुमगेले 50 वर्साचे एक उत्सवात संदर्भारी हे एक मेळणगेन आयिल्ले तसले एक तुमगेले एक सौभाग्य म्हणत. अशी अनेक रितीरी तुम्ही सीतापूर पेंटेंत आशिल्ले सर्व लोकांनी प्रतिनित्य देवालय घेवन येवन प्रतिनित्य प्रार्थना केले, स्तोत्र भजन सर्वही केले. हे अत्यंत आवश्यकता आसा. कित्याक म्हळ्यार पुरंदरदासांनी सांगिल्लें कलियुगदली हरी नामव ನೆನೆದರೆ ಕುಲಕೋಟಿಗಳು ಉದ್ಧರಿಸುವೆವು. ಕಲಿಯುಗಾಂತೂ
केवल भगवन नामस्मरण केलेरीची कुलकोटी उद्धार जाता म्हणून सांगितलं असा. तशें आसतना तुम्ही गुरुल आगमना दिवस तुल्यान आजपर्यंत अनेक धार्मिक कार्य जाल्लें आसा. रथोत्सव जाल्लो आसा, संध्याकालीन समयाचेर वसंत पूजा, त्यानंतर कल्याणोत्सव, अशी अनेक रितीचे कार्यक्रमांक जाल्ले निमित्तान ताजे किंता कितले कोटी म्हळ्यार कितलो कुलकोटी उद्धार जावेत म्हणून तुमीची आलोचन करेत. केवल नामस्मरण कुलकोटी उद्धार करेत म्हळ्यार असल्यानी कार्य केल्यार कितले हाजेन प्रयोजन जाता म्हणून तुम्ही आलोचन करेत. मनुष्य प्रतिनित्य 1 वर्ष जाल्या नंतर आपल्याला आदाय कसन जालें, आपूण कितले आजी जोडील आसा, कितले व्यार जालें 1 वर्षान तूं आलोचन करता. हे वर्ष इतलें व्यार जाल्लें आसा आमकां म्हणून. मुखावेल वर्स हाजेन 2 पटीन व्यार जावका म्हणलें एक लक्ष दवरून घेता. हें एक मनुष्यालें स्वाभाविक लक्षण. तशीची त्याची मनुष्यान ताणें 1 वर्सांतू हांव कितले शुभकर्म केल्लें आसा, कितले देवता संप्रीत जावं तसलें कार्य केल्लें आसा, हे वर्स कितलें पुण्य हांवें संपादन केल्लें आसा. मुखावेल वर्स हाजेन 2 पट्टीन हांवें अनेक देवता कार्य करता, हाजे किंता 2 पट्टीन पुण्य वृद्धी करून घेवका म्हण लक्ष वैके दवरून घेवका. वेवहारांत कशी तुमी लक्ष दवरताची तशीची धार्मीक प्रज्ञे वाडोवचे खातीर कडेन वैके लक्ष दवरून घेवका. तरी ताजे किंता हे धार्मीक कसानीक आमकां मार्ग गेल्यार ताजेन चड आमकां फल मेळटा. कितें की म्हळ्यार आमी पयशेन संपादन केल्ले आमी जिवंत उरे पर्यंत ताजें प्रयोजन जाता. घर चलोवन घेवन वचूंक सहाय जाता. आनीक आमगेले कसन इच्छा आसा तें परिपूर्ण जाता. किंतु पुण्य वृद्धी जायत गेले आशिल्ले आसल्यार पुण्य संपादन चड जायत गेले तशीची इह लोकांत वैकेची आमकां सुख प्राप्त जाता आनी परलोकांत गेले तेन्ना वैकेची सुख प्राप्त जाता. तेतकून म्हालगड्यान केल्ली पुण्या निमित्तान आज आमकां बरें जालें म्हणून केलो पंत सांगताची. तेतकून आमी जाल्यार पुण्य संपादन करत गेल्यार आमगेले निमित्तान मुखाल कोणें आमगेली पिळीग आसाची, आमगेलो वंश आसाची, ताजेन तांकां बरें जातकें. आतां तुमकां सांगलें देवता स्मरण आमी कितलें करत गेले तशीची आमकां ताजेन बरें जाता म्हूण. हें एक कलियुग. कलियुगांत कली प्रभाव केन्नाय सर्व संदर्भाचेर आमचेर प्रभाव करचेक प्रयत्नशील जावन उरता ते. आमी जाल्यार देवाल स्मरण करचें तूं कमीपण केलें म्हळ्यार ते कली प्रभाव आमचेर हावी जाता आनी तेन्ना आमी दुश्ट आलोचना करताची, दुश्ट कार्यांत प्रवृत्ती जाताची. अशी अनेक रितीर आमी ज्या कार्य करचेक आमी प्रेरीत जालनाची ते कार्य सर्व ही करचे तशी आमकां कली प्रेरण करता. कशी आमी गाडयेर भायर वताना, भोंवचे वताना नाजे गाडयेर वताना आमी हेल्मेट आनी घालून घेताची. कितें की म्हळ्यार भायर वताना धुळी उठू येता, ते धुळी कण नांकांत गेल्यार नाजाल्यार चर्मा लागल्यार ताजेन कशें रोगग्रस्त जाता म्हणल्यार एक भया कितेरी आमी हेल्मेट घालून घेताची, नाजाल्यार वस्त्र बांदून घेताची. कशेंय तरी एक उपाय करून घेवन ते धुळी कशेंय लागनाशी आरोग्यवंत जावन उरका म्हळ्यार कितेरी आमी इतल्यानी उपाय करताचे. तशीची हे शरिरांतू कलील प्रभाव जावचे नाका म्हळ्यार कितेरी देवा नामस्मरण म्हणटा तशें हेल्मेट की वस्त्र की आमी ते सर्व धारण करता. देवाल स्मरण करत गेले तशीची आमकां कली प्रभाव कसो आसा आमचेर हावी जायनाशी पळोवंक घेवचें जाता. आजी हे सर्व ही आसाची तरी आमी देवाल स्मरण करचें केलो पंत आमी मागशी करतात. हे स्वाभाविक मनुष्याले एक स्वाभाविक लक्षण कसन जालें म्हळ्यार कितें रे कालीची लग्नाचे विशय काडले, कालीची कल्याणोत्सव जाले. आतां ताका संबंध पाविल तसल्याची एक दृश्टांत दिताची. आजकाल स्वैरी करताना एक विवाह संबंध करताना आमी ते वरपक्ष वधू पक्ष तांगेले कुलंकुश जावन घेवन आमी विचारण करून घेताचे. चल्ल खंयच्या गोत्राचो, चल्लो खंय शिकिल्लो, चेल्ल्यात खंयचे गांवांत कामां वता आसा, चेल्याल हायट कसो चेल्याल वेट कसो चेल्याल रूप कशी आसा, चेल दिशा कशी दिसता, चेल्ल खंयच्या कंपनींत काम करता आसा, चेल्ल्याल कितले पगार आसा,
चल खंयचे रितीच ताका खाण आवडटा, ताका कसन केल्यार तो म्हळ्यार ताका खंयचे खंयचे पदार्थ आवडटा, अशी अनेक रिती आमी त्या वर पक्षाले अत्यंत कुलंकुश जावन घेवन आमी सर्व ही विचारण करतात. तशीच हांगा वधू पक्षाले ती खंयच्या गोत्राची, ती खंयचे गांवांत कामां आसा, चेल्ल्याल गांव तिगेल वयके बेंगलोर, हागेल वयके बेंगलोर अशें आसतना हे आराम जाता मुखारी, तो खंयची ती खंयच्या कंपनींत काम करता आसा, तिगेले हायट कसन आहे, वेट कसन आहे, ती खंय खंय म्हळ्यार तिगेले कशी एक वेव्हार, कशी तिगेले कुल आसा, अशी सर्व रितीरी आमी वधू पक्ष वर पक्ष सर्व ही विचारण करतात. तर ते आवय बापे मात्र चल्लो सकाळी संध्यावंदन करतवे, चलो देवपूजा आनी करतवे, चलो वर्षाक एक पंत तरी कुलदेवस्थाना वतवे, चल सांजे वेळार भजन करतवे, नाजाल्यार वधू सकाळी उठले नंतर घराच्यांनी सर्व ही कसन एक स्वच्छता कार्य आसा तांचो सहभाग जातवे, सकाळी उठले नंतर रंगोली घालतवे, तुळशी कुद्दा घालतवे, तिगेले कशी व्यवहार सांजेर भजनांनी म्हणतवे, असल प्रश्न मात्र विचारनाचे, विचारले री प्रथम मात्र विचारनाचे, कडेर उडगा आसल्यार विचारचे, अशी आजकाल हे एक जाल्लेलो आसा. आमी अंत्यकालाचेरी देवाक स्मरण करतात, किंतु अंत्यकालाचेरी देवाल स्मरण येवका जाल्यार आमकां आतां तुलेनची देवाल स्मरण करता उरका. सततम चिंतयेत अनंतम अंतकाले विशेषतः, सतत जावन घेवन आतांची आमी चिंतन करत असल्यार अंत्यकालाचेरी विशेष जावन घेवन देवाले उडगास येतके. केलो पंता चोरडुवां तांगेले एग्जाम मे म्हयन्यांत एप्रील मार्च एप्रिलांत उरता, तांगेले शाल प्रारंभ जावचे जून म्हयन्यांत, जून म्हयन्यांत शाल प्रारंभ जाल्लो उरता, त्याची दिवसा तुलेन तांणी प्रारंभ करतात. ते मास्तर येना नाजाल्यार आपल्या स्कुलांत जे टिचरान कसन शिकयलो उरता त्याची दिवस आमी ते वाचन काडटात, चिंतन करतात. कित्याक म्हळ्यार आतां प्रारंभ करत गेले म्हळ्यार आमकां मे म्हयन्यांत नाजाल्यार मार्च म्हयन्यांत एग्जाम दिताना सर्व ही उडगास उरता, कसनय भंय उरना. कित्याक म्हळ्यार तित एक उडगास म्हळ्यार जून म्हयन्यांत तुलेन मार्च पर्यंत वाचन केले निमित्तान तांकां तितले एक धैर्य उरता. तशीच आमी जन्माक केन्ना आयले तेन्ना तुलेनची आमगेले प्रारंभ जावन गेले देवाल स्मरण करचें. आत्तां जाल्यार आमी प्रारंभ करत गेले म्हळ्यार तेन्ना अंत्यकालाचे आमगेले एग्जाम म्हळ्यार मरणकालाची आमगेले व्हड एग्जाम, त्या संदर्भारी देवाल नामस्मरण येवका जाल्यार तेतकून जन्म आयल तुलेनची देवाल स्मरण करका. आतां तुमकां एक प्रश्न येताले, जन्म आयल तेन्ना तो सान चेडूं उरता, कशी उडगास करता तो देवाक. तेतकून म्हालगड लोक त्या चेडा सांगताची देव गुरू कसने ताका एक स्तोत्र पाठ करताची, तेन्ना तागेले तोंडात तुलेन तें नांव हाडूसूचेक प्रयत्न करतात. त्या संदर्भात तुलेनची देवाल स्मरण करचें प्रारंभ जाल्लो उरता. अशी अनेक रितीरी देवाल स्मरण करत गेल्यार आमकां खंय भंय ना म्हणून दिसून आयलें. आमी चड खाल्लेरी तोंदरे, चड पिल्लेरी तोंदरे, चड गोडशें खाल्लेरी डायबिटीसा भंय, चड तिखशी खाल्लें म्हळ्यार एसिडिटी, चड आमी वाचन केल्यारी माथ्या कणकण जाता, चड आमी खेळ्ळ्यारी पांयां दूख जाता, चड आमी औषध खाल्यार ताजेन देहाक सायड इफेक्ट्स जाता. अशी लौकीक जावन घेवन खंयचेय चड केल्यारी तुमकां कसन एक तोंदर दिसून येता. पळोवंक घेयाची, खंयचेही चड करचे वचाची ताजेन तुमकां एक ना जाल्यार एक तोंदर दिसून येता. तर चड देवाल भक्ती केल्यार, चड देवाल स्मरण केल्यार, चड देवाल आराधन केल्यार खंय तोंदर दिसना. तेतकून देवाल चड आराधन केल्यार, देवाल चड भक्ती केल्यार आमकां खंय तोंदर दिसून आयिल ना. असल अनेक दृश्टांत आमकां पुराणांत दिश्या मेळटा. तुमी सर्व लोकांक गोत आसा की सुख वैके येता, दुःख वैके येता. एक व्यक्तीक एक विशय ताका संतुश्ट करता जाल्यार त्याची विशय अनेक लोकांक दुःख वैके दिता. एक विशय तुमकां दुःख दिता जाल्यार अनेक लोकांक तें सूख दिता. आजी आतांची प्रस्तावना स्वागत भाशेन सांगिल्लें. आतां
एक दुःखदायक एक संदर्भ येवचे दिवसा कितले एक संतोषाचें एक वातावरण आशिल्लें आज ते एक दुःखदायक आमकां जाता कित्याक म्हळ्यार गुरूल एक निर्गमन म्हळ्यार आमकां एक मनाक एक दुःखाचो एक अनुभव जाता म्हणून आतां सांगलें कशी तुमकां एक दुःखाचो अनुभव जाता थंय मुर्डेश्वरकारांक एक सुखाचो अनुभव जाता आसा कित्याक म्हळ्यार आज ही आमगेल्या गांवांत गूर येता म्हणून तांकां संतोश जाल्यार तुमकां आज गुरू हांगातलो निर्गमन जाता म्हणून तुमकां एक दुःख तशीच आमी येताना अंबेंबळकारांक तांकां एक दुःखाचो एक अनुभव आसल्यार त्याची दिवस तुमगेल्या गांवांत येताना तुमकां एक संतोशाचें वातावरण त्यातकून जिवनांत हें सुख दुःख म्हणलें एक व्यक्तीक सूख दिता जाल्यार त्याची विशय अनेक व्यक्तीक तें सूख दितके त्यातकून हें सुख दुःख शाश्वत न्ही त्यातकून आमगेलें कर्तव्य कसन आसा आमगेलें धर्म कसन परिपालन करचो आसा त्या मात्र आमी करत उरका म्हणून न्हू त्यातून श्री कृष्ण परमात्मान सांगिल्लें सुख दुःखाचें आलोचन कर नाका खाली फलापेक्षा कर नाका खाली आपणें कर्तव्य कसन आसा त्या मात्र तूं नित्य निरंतर चलत होर तुका धर्म कसन आसा तें परिपालन कर म्हणून सांगिल्लें आसा त्यातकून स्वल्प धर्म जाल्यारही आमी परिपालन केलें रे ताच्यान देव रक्षण करता म्हणून श्री कृष्ण परमात्मान भगवद्गीतेन सांगिल्लें आसा तशी तुमीही हें एक स दिवसाचे एक वास्तव्यांतू उभय गुरू मना जावच तशीची तांगेले एक मनांत कसन आसा तशीच एक चलोवंक घेवका म्हणल्यार एक भावनेन सर्व ही कार्य घडेल बदल आमी संतोष व्यक्त करताची तशीच हांगाचें एक वास्तव्य सुखद घडल्या म्हणल्या बदलही आमी पुनः संतोष व्यक्त करताची हे सिद्धापूर पेंटेंतू तशीच हे सिद्धापूर पेंटेंत आशिल्ले सर्व मठ अनुयायी तांणी करत आशिल्ले उद्योगांत की व्यवहारांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेल आशीर्वाद परभाषणाचे मंगल घडयत श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य गुरुभ्यो नमः श्रीमद्धनुमद्भीमा मध्वांतर्गत रामकृष्ण वेद व्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः समाजांतू देवता भावना धर्मबुद्धी आस्तिकता जागृत जावका शेकडो वर्षाची आमगेली धर्मसंस्कृती संवर्धनेसाठी म्हालगड्यांनी चलोवन हाडिल्ले तरेची आची संप्रदाय समाजांत रूढ आसपाची आमी संस्कारवंत जावपाची शीलवंत जावपाची आचारवंत जावपाची ज्ञानवंत ही जावका त्यासाठी देवालय ही आमकां ही आसदायत घरांत बशिल्ले कडेन वैष्णवान 18 दिक्षा पालन करता बरो क्रम तो व्हड कांय न्ही तें लक्ष्मी घरा मुखार राबून आमकां आशिर्वाद करून वतली जावका म्हूण येवजतल्यांनी घरा मुखार रंगोली घालका तुळशी कही बायलांनी हळद कुंकूम लावका एक तांबे उदक घालका ज्या घरा मुखार तुळस आसता ती आस्तिक हिंदू समाजाचें एक घर तें अशें म्हूण दाखोवत तसन लक्षण घरा मुखार तुळस ही आस करचें काम अशी परंपरेंतूय दाखयना कार्तिकांत शुक्ल द्वादशी दिवसा तुळसी विवाह करका तुळस म्हळ्यार महालक्ष्मी ती घरा आशिल्ल्या सुमंगल स्त्रियांनी हळद कुंकूम नित्याकय न चुकता तुळशी कडेन हळद कुंकूम लावका उगवच्या सुर्याक पळोवन नारायण तो ही लक्ष्मी तो नारायण नारायणाक अक्षत अशिवडो का म्हूण सांगलां तें वय बायलांनी मरे तांकां नमस्कार घालका कशी नियम दाखोवन दवरला दादल्यांक अष्टांग खंय ताणें नेळां लागोवका नेळां मात ती पुरा आंगा लागली मू अशें म्हूण लेखचे तरेत ना तो एक तरे सूर्य नमस्कारा म्हणचेच बार सूर्य नमस्कार घाली योगा क्लासा बसा हें पुरा सांगताची आमी नित्य आचारांतू करता तसले प्राणायाम ही आमकां आरोग्य देणार तरेचे आसाचे अहम वैश्वानरो भूतवा म्हणटात
जेवणा बशिल्ले वेळार 5 आहुत्यो म्हणून यज्ञ कर्म खंय तें जाणीजे यज्ञ कर्म कशें कशें जेवच्या सांगिल्लें ना. ताळवेक अन्न लागन अशें जेवकाक. ताळवेक म्हळ्यार न्हय आतां निब्बर शीत असलें गिमचू का वय शीत चिकमो करून घेवका ह्याच तरेन ताळवे लागले म्हणट ना. ताळवे शीत लागचे पर्यंत जेवलो भुरकिलो म्हळ्यार जेवच्या गोतना म्हळ्यार क्रिती. तरी ಪ್ರತ್ಯೇಕಕ್ಕೆ ಹಂತ ಹಂತದಲ್ಲಿಯೂ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಹಿರಿಯರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. म्हणटना 8 दिक्षांतूही हे सगळे क्रम थोडे 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 आसात. आज आमी आतां हांगच्यान 5 घंटा भितर भायर सरका अशें आसता. आतां धाकले सोमेल तुमी चंद करून आयकलेचे हां नव्यान भाशण तांगेलें हांगा उडगासा दवर घेया आनी पटी आयले आनी चंद करून भाशण करतात ते केलां हांवें पर वर्सा केलां खंयता न्ही हां वेतांक उडगासा आसा. सर्वांकही सदा सुख संतोषू क्षेमाभिवृद्धी घडका जर जाल्यारही आपल्याला आचार निष्ठा सदाचार संपन्नता सौशिल्य हे सगळेही आपण राखून हाडिलें जावकाक. त्यासाठी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी 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 म्हणकाक पुराण वाङ्मयांत हेंच सांगलां. हरी व्यतिरिक्त अन्य देव नाच सर्वही कोरका विष्णूनच. त्यासाठी सूर्यांत बशिल्ल्या ही विष्णूक पळोवन सूर्यांत लोक सूर्यान उगवताच काळक कशी नाही सादरता जगांत तशें आपणाल मनान तुही तुगेलें सन्निधान सान्निध्य असं करी मनान तुला काळोख वरें आपणाल दूर करी. अशें म्हळ्यार म्हणजे ब्राह्मणांनी गायत्री जप करपाचीच. गायत्री जपा हो अर्थ आसा धिया नहा प्रचोदयात. आपणाला बुद्धींत उजवाडू दी म्हळ्यार उजवाडायीत कर आपणालें जीवन जीवन उजवाडायीत करचें काम विष्णुलेंच. त्यासाठी आमी जेवणा बसल्यार ही अहम वैश्वानरो भूत्वा कृष्णू सांगता आमगे जठराग्नी ही जागृत दवरच्याक वैश्वानर नामक अग्नी तुमगेल प्रत्येक शरिरांत जीव जंतूंत आसता. ताण आहार खावका कशें आहाराची आवश्यकता शरिराक आसता की कांय तरी खायत बसचें न्हय खालल आहार पचूक जाय. त्यासाठी वैश्वानर नामक अग्नी आमच्यांत आसून आमी खालल तरेचे आहार पचाम्यन्नम चतुर्विधम खंय 4 तरेचे आहारात सेवन जावका मनशाक. सगळ्यांक जमता म्हूण न्हय तरी आहार कशें आमी सेवन करता. गीता ही 16वो अध्याय सांगता आमकां सात्वीक आहार सेवन जावका नाका कशिलें न्हय. दाखले स्वाम्यान सांगलें दारल्यान चट उरच्यानच खंय नाका कशिलें खावचें. चट म्हळ्यार मस्तर थेत्ता तो हां घेतिल्लो तितलो आसा. कसं न्हय व्यसनाधीनाशान म्हण व्यसनाधीन म्हळ्यार व्यसन मनशाक वायट करता. व्यसनानी द्वयमेव केवलम व्यसनम दोन्ही व्यसन मात्र लागून घेया आनी उरिल्लें व्यसन पुरा मनशाक मान नश्ट धन नश्ट जीव नश्टही करताच. ह्या 3 तरेचे बाद घेवचे पेक्षा कसं द्वयमेव केवलम व्यसनम हरिपाद सेवनम व्यसनम विद्याभ्यसनम खंय विष्णू पाद सेवन करका खंय. पयलीं म्हणलें तुमी हांगा भजन आज चेडू आनी बरें भजन म्हणा हां पयलींचें भजन येवं जाता आमकां पदुमन आभना येतना भजन येता बा भजन पदुमन आभन पाद भजनेगे परम सुख वय्या. दाखल्यान तेंच सांगलां केन्ना तरी हरिस्मरण केलें न्हू पुरो सदा सर्व कालान तुही श्रीहरी 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 अशी जप करता तसलो मनाची स्थिती दवरून घेवकाक. म्हणटना उपासनेला धडत चालवावे एक संतवाणी ही उपासना दादल्यान गायत्री जप म्हणका. गायत्री जपान आपणालें जीवन उजवाडावचें करून घेवच्याक नारायणालय प्रार्थना करका.
आपणाला मन आणतो कजाने नाक कशिले दुर्विचार कसले तरी दुराचार आचार विचार वंती काही सम करून घाली आपण शुभ कार्य दक्कडेगे धर्म कार्य दक्कडेगे नन्ना प्रेरेपिसू म्हळ्या म्हणचेच कशी जवील आहारान शक्तीवर धंदा तांगांत तरी पचाम्यन्नम चतुर्विधाम कृष्ण भगवंतू सांगता कसं नाही आपणची जीवकोटींतू 33 कोटी न्ही 84 ಲಕ್ಷ ಯೋನಿ ಅಸಕೆ 84 ಲಕ್ಷ जीवराशी असायची त्या जीवराशीन तुही विष्णूंची सन्निहित जावन ताण खालल आहाराक तक सात्विकता कितली ताज्यांत आस करची ताज्यांत राजस बुद्धी कितली हाडका तामस बुद्धी कितली ताज्यांत घडची हे पुरा विष्णू घडयत खंय तरी सात्विक आहारान सत्व शुद्ध खंय आहार शुद्ध सत्व शुद्धी ही आहार जर शुद्ध उरल्यार सत्व म्हळ्यार आपणाने ते वृद्धींक गद्दत खंय सत्व शुद्ध ध्रुवा स्मृती ही सत्वशुद्धी जर जाल्ल्यार अढळ अचल अशे तरेचे स्थिर मन आपणांत आस घडत खंय सगळ्याकय आहार हो सहाय्यभूत ठरता त्यासाठी आहार खालल हो आमच्यांतू कसं नाही वैश्वानर नामक अग्नी ते आमच्यांतू जीर्ण करेशी ता अशी एक भावना आसता आहार बरे घेऊ का जर जाल्यारही कसले तरेचे आहार घेवेत म्हळ्यार 16व्या अध्यायांत खंयचे तरी पुस्तक हाण वाचलें तें पुरो कामां येना इंदिरा कांती स्वाम्यान मराठी पुस्तक बरयलां मराठी सगळ्यांक येना म्हण्या पयलीं पुरा बायलांनी मॅट्रीक पर्यंत मराठी शिकपाची आशिल्लें कुमटें स्कूल आशिल्लें आयकलां आमी आतां पुरो कन्वर्ट इंग्लीश माध्यमाक बरे पावलेचे आमी म्हणून हरिस्मृती ही सर्व विपद विमोक्षिणी सर्व पातकांतल्यान कसं ना संकट परिहार जावका जाल्यार विष्णूला स्मरण जावका तांते मंत्रशक्ती आसा आरोग्याचेरय बी परिणाम देणार तरेच जात खंय भजन हेंय सुद्दां एक जपरूपान नित्य निरंतरही घडत राविल्यानही शारिरीक व्याधी सुद्धा दूर जातात अशेंय सांगिल्लें तरी संतवाणी आसा द्वयमेव केवलम व्यसनम खंय 2 व्यसन खंयचें एक हरिपाद सेवनम व्यसनम दुसरें विद्याभ्यसनम व्यसनम सर्वोपयोगी शिक्षण मनशाक जावका तरे ज्ञानही संपादन घेवचें आसता त्यासाठी म्हळ्यार शिक्षण क्रमांत विद्या संपादन घेवच्याक प्रयत्नशील आसका शैशवेभ्यस्त विद्यानाम खंय शैशवावस्था रघुकुला रायांनी पुरा 25 वर्ष पर्यंत दवरून घेतले 25 वर्ष पर्यंत तांणी 4 अवस्था शैशवेभ्यस्त विद्यानाम यौवने म्हणतना सांगतना शैशव अवस्था 25 वर्ष तनक आमच्यांत 36 वर्ष करून दाखयना 3 वेद वाचका ताणें आतां वेद वाचक गायत्री मंत्र म्हणटले ना जी आनी 3 वेद म्हणच्याक कितली वेळ काडटले 36 वर्ष तनकही 12 वर्षाक एक कल्प खंय तो कशी उरो तरी गायत्री मंत्राचो सदा चिंतनही मनशाक आरोग्य देणार तरेच आसा ही भी एक दीक्षाच असली 18 दीक्षा आसाची व्यंकटेश देव सांगता कितें आपणा चरणाच भक्ती करा तुमी हांगा खंय चित्र बरें आसा मू चरणाच भक्ती करतल्याक संवसारात भय उरना खंय कुर्टारात 2 राजा राम देव सांगता आमकां व्यंकटेश महात्मे सांगलें ताणें हां संपूर्ण सांगलां म्हणल्या नंतर न्ही दो अंत केलो मात्र सांगलां ताणें बायलान हट्ट करूं नाका लक्ष्मीन हट्ट धरलें तें लक्ष्मी नित्याभियोगिनी विष्णू का विष्णू सोड भोवत तसले न्हय तिगेलें जायमान न्हय विष्णू सदा तिका म्हळ्यार विष्णू पत्नी नमस्तुभ्यम म्हणटात तसले लक्ष्मीक नाक कशिले तरेचें येवजणूक जावका तरी बामणान दिलें उत्तर आसा
रामचंद्रान ती अग्नींतू बशिली सीता ती वेदवती तिका लग्न करून घेया म्हणून लक्ष्मीनं सांगलें ना आपण एकपत्नी व्रत असतात ह्या अवतारांत जावच्या शकना कलियुगांतू लोकांक पुरा तारक शक्ती म्हणून दाखोवच्याक आपणें बी अवतार घेवन पावचे आसा तेन्ना ती पद्मावती जाता पद्मावती कल्याण कोर पद्मावती साठीची बायलेल गांवांत वचून रावला काय व्यंकटेश देव वय बायलेल गांवांत बायल थंय कोपून हांग घेवन बसल्या पद्मावती पुरतली वय रायल दू ते आपणें कांय कमी आसवाय बामूण जाल्यार येवन वचो हांगा ती सकल आसा गोविंद कसं नगर म्हणटात गोविंदराज पठण जाली राजकुमार न्ही ते तरी सांगच्याक तिरुपती गुड्ड्यारी कालच्या दिवसाक लाखो लाखो लोकाल जमावांतू म्हळ्यार ब्रह्मोत्सव जाता पद्मावती कल्याणोत्सव म्हळ्यार म्हणजे भारी विजृंभीत क्रमान घडता वसंत मासांतुली शुक्ल दशमी ती बी उत्तरा नक्षत्र वगैरे चांग योगान सुसंपन्न आसता त्या दिवसाकय पद्मावती कल्याणोत्सव आमच्यांतूय मस्त कडे घडतात वेंकटापुरांत स्वाम्याल मठां आसा आनीक तुमगेल्या न्हय कुमठांत करताची सिद्धापूर तुमगेलो गांव हो साक्षीभूत आनीक मस्त कडेन दांडेली मठां करताची कांय 15 कडे सिद्धापुरां करची पळोवन दुसरे कडेन करूं शिकलेची बायलांक पुरा त्या दिसाक कसं यजमानपण वेव खाबा पुरा दादल्यांक आपोवन घेवन आमी करून दाखयता पळय एक उत्सव तुमी कार्तीक पुनव करता न्हय करा करा आमी दिपाराधने दिव म्हळ्यार देवी जवळच्या येताच तरी पद्मावती कल्याण हें हक्कानही बायलांनही करता तसलो उत्सव संभ्रम गोंगोळें जाता स्वाम्याल मठांत अशें एक 7-8 मठांतूय जातात चुकून आमी संचारार्थी जावन आसल्यार स्वाम्यान थंय त्या गांवांतूय आगमन खंडीत जाता म्हणटना सत्कर्म योगे वय घालवावे चांगले तरी कार्य चांगली प्रवृत्ती लागून घेया म्हळ्यार कची आमकां देवालय आस जालें नसच देवालय एक सामाजीक केंद्र आतां सगळे तुमी बसलेचे स्वामी आतां वय हांगच्यान भायर सरकार 7 घंटे थंय ओड तुमी पयर केले म्हणजे उत्सवाचें रूप दाखोवचें आसता न्ही शिलामय देवस्थान बांदलां वय मरे पुत्तप की कशें तुगेलो वय पुत्तप आनी पुरो पयशे गेले दान दाखयन अशी थंय 1 कोटी काम जायना बा अंतू शिलामयच बांदली जाल्लें आसा कशी न्हू शिलेची सृश्टी आतां सुलभतेची जावन आसा म्हणटना सर्वामुखी मंगल बोलवावे मंगल घडत रावीन जावकाक त्यासाठी मांगल्य पावित्र्य जीवनांतू असं घडोवन घेवसाठीची देवोत्सव देवगुरुदर्शन समाजांत घडत रावसाठीही सकड कल्याण मंडप स्वाम्यालें नांव सांग वयर म्हणल्यार कित्येक वर्षात तुमी येवजणूक आनी मस्तपटी आयलेच्या गांवांत हो फाटलो जागो पडीक आशिल्लो कसं 2-3 तरेन वयर चोडका कसं रांदप थंय सकल देवन हाडका भटमाल घरांतल्यान रांदप भायर हाडका भितर वयले चौकेरी जेवणां बसका बा आत्तां कल्याण मंडपा रूप बरें व्हड जालां हांव चातुर्मास ही घडला स्वाम्यालो ताजेर सिलींग त्या वेळार घालें तुमी सिलींग म्हळ्यार वयची मुच्छळां एकॉस्टीक जावचें न्हय मायकारी उलयल भाशण सम आयकुच्या जावका म्हळ्यार साठी एक कंतण म्हणटाचे गुणी कोतल्याचे घालेलशें दिसता ताका 5 रंग मस्त लायलो अरे आतांय कपड्याच करच्या व्हड खर्च येना तो हो आतां 1,500 स्क्वेअर फीट आसा स्टेज सयत आतां हांगा कशें की नवें घालां कालचे कल्याणोत्सवाक पयले दिसा मुंजी मांडवा नवी नाशिल्लें पळय स्वाम्यान पळयलां म्हणून नवें हाण घालीं की कोण जाणा काल येवजत बसलां आमकां वय तशींच हांगाही फॅन फिरच्याक अनुकूल जावत तशें कशें अर्ध दांडी पर्यंत हाका सिलिंगाक कपडे घाल्यार 50 रुपये किंवा कमी येता ताका आजी सरी म्हणटा एल्युमिनियम सरी घालून वयर बांदिताची मग दुसरी सिलींग हाडल्यार 125 रुपये 150 रुपये लागता 150 रुपये पयसो आतां घाल्यार कितें जालो वय 3 पट्टीन पयशे खर्चिल्या म्हणून जालो फुक्कट तो 50 रुपयेच घाल्यार तो 15 वर्स पुणी खंडीत दिता
15 वर्सां भितर हो पयसो 8 पटीन जाता. खंयचो 27 रुपये 27 जर लागल्यार 8 27 10 ना आतां 150 रुपये वचत. 8 पटीन म्हणून घाल्यार कितली जाली 1200 रुपये जाली. हें जर 50 रुपयान जाल्यार इकॉनॉमिकली बँकर परत तुम्ही बसले व्हड बँक बांदितात तुमी पळय. बँकाकय बरो जाग मेळका म्हणून सांगलां आमी. आमगेल्या कृष्णा मंजुनाथ नायक बँगरे तांणी भाड्याला घेयला जागोय बरो प्रशस्त दिसता. वयरी बोर्ड आसा GSB समाजाची बँक आनी ती आमगेल्या ಹೊಸಪೇಟೆ मार्गदर्शन ಮೊದಲೇ ಕಾಣುವಂತಿದೆ. जाग बरो आसा. भाडी मस्त कमी दिता दिसता. तुम्ही सम करून घेया त्या मात्र. माळी बरी आसा भद्र आसते. कसं नाही लूट करच्या वयर वच का बागेला फुडल्या मात्र भितर वताची. ग्राउंड फ्लोरार केल्यार आस पळय चोर चड जाता. नाही नाही हांगे येद्राक कुमटे शांती आमगेल्या 10 जाणां मठा येद्राकय बँक उभारून घेतिल्लें ही आसा. सगळ्याक सहयोगात समृद्धी स्वाम्या विचारनशें जाणें स्वाम्याला अनुमोदन नासून आमगेलो समाज मुखार सरूंक लागील ना. तरी एक पटी गोंदळताचे आमगेले लोक कशी उरो तरी हाका सिलींग घालच्याकय पळोवेत. दुसरे हांगा दिपाराधनेक आमगेल्या अनंत मंगेश कामत ताणें बी दिव लिहाण दवरले. दर दिवसाक तो दिव लायल्यार तेला दोशान काज्जळ कार्बन म्हणटात वयर वचून काडील पेंट वरे खावन सोडता. वय बायल हसताची वय कोण पुसूचें कोण पेंट काडचें परत वय तागेलें दान वयता. जाल्यार ही खंय नाशिल्ली प्रथा तुमी 360 दिवस ही दिव जळयताचे हांगा. कसं न्ही त्याल कोणकी हाण घालता खर्चिता वय कोणकी दिवी लायता. भजन करची चाल हांगा बरी आसा. बायलांतू आसा दादल्यांतू आसा. सकाळी वेळा आसा सांजे वेळा आसा. द्वादश स्तोत्र म्हणटाचे हांगा नित्या काल द्वादश स्तोत्र सांगत बशिल्लो आयकलें आमी. मठांत आमगेले शाळेचे चेडवां एक पटी याना तें द्वादश स्तोत्र तें हांगा म्हणटा न्ही तुमी जायत गे कोणकी मदलेकारान पुरा आरंभ करून दवरिल्लें. हेंय तागेल्या नांवाचें उडगास घेवत तसलो संदर्भ ही हांगा आसलेला. एकंदरी एक तरेचें हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पद्मनाभन भजने गे कजने सुखवय्या वय हे सगळं भजन म्हणत असताना देवस्मरण गुरुस्मरण जायत रावका एक पावल बरी जावका. दीपस्थ मालिका कार्तिकांत 1 म्हयन्याक मात्र जोडोच ही एक प्रथा ही पुणी हरकत ना. खंय नाशिल्ली सिद्धापूरकार पुरो आमी स्वयं सिद्धरू काय 360 दिवस लागता खंय हें कसं काम न्ही पळोवन विचार करूं येता. कसं न्ही ना आतां काल पयर तुमी दिपाराधन केली हांगच्यान थंय पर्यंत 2000 वयर दिवी लायलेची आमकां कल्पना आसा. कोणाक गणन नाशा बरो स्वाम्याक कळटा वयर रावचे भितर पळोवचे भितर ही कळटा. गांव मोजून काडचे स्वाम्याक कळना म्हणून आतां म्हणटना तितले दिवी जोडोवच्याक त्या वर्षांत 3-4 दिवस तुमी केल्यार पुरो जाता. उदाहरण हें सांगता हांव काशींतू 1 दिवसाक कसं न्ही दिपाराधन बरी हुडी जाता. 5 दिवस तुकून दिपाराधन करतात. ते कार्तिक एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पुन्नव पंचगंगा घाटारी विष्णू थंय बशिल्लो आसा. काशी खंडाचे अधिदैवत खंय तागेले प्रसन्न तेकची पंचगंगा घाटार हांगच्यान थंय पर्यंत तुमी आतां बळत बांदून कसं न्ही पणतीत दवरून दीप लायील म्हणचेची सांजी 6 घंटे जाली वे दिपाराधना न्ही. आनी अग्नी म्हणून भयानक आसता. कशी उरो म्हळ्यार हरी मुखे म्हणा. चेडवांकय नांव दवरतना कसलें नांव दवरका. दादले चेडवांक बायल चेडवांक कसलें नांव दवरका. उद्यावर पंचांग अशें मुचून पळया. 12 नांवां मासात्मक देवता नांव दवरका. बायलांकय तशीं बायल संतानाकय लक्ष्मीनी 12 नांव येतात. विष्णूनी 12 नांव येतात. म्हळ्यार लक्ष्मी विष्णू घरांत जन्मा येवचे पुरा लक्ष्मी विष्णूचें. कन्यादान करतनाची लक्ष्मी विष्णूकची म्हळ्यार नारायणाकची. म्हळ्यार तुमी विवाह मंगल कार्य पळया तातूंय महादेव आनी पार्वती याना जाय म्हणून आमी मंको आग बार दप्पा
अल्वा अल्ली चेल्ली लक्ष्मी स्वरूपिणी वे वे अंतू एकंदरीत मस्त आम्ही कोण आमगेली योग्यता कसली आपल्याला अधिकार कसलो आमगेल म्हालगड्यान आमची साठी कसं आम घडवणूक आसका आमगेल कडे आमगेल शेजारच्या लोकांकडे धर्मबुद्धी अधिकाधिक करून घेवसाठीची शतशः गोष्टीचे ज्ञान अशे तरे भजन साहित्यांतून मिळता देव मंदिरांत येईल वयल्या न कळता म्हालगड लोकांना सांगत येईल क्रमानही तिद्दी ಕೊಳ್ಳಲು ಬೇಕು बुद्धी येली कसं पुरंदरदासान भजन आसा येत्तें तुमकां मनावा तिद्दी ಕೊಳ್ಳಲು ಬೇಕು आमी आमगेल्या मनाचे सर्व कार्याक साधक खंय मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन म्हण दाखले स्वाम्यान सांगलां मनात सिद्धी करून घेवका जर जाल्यार आपल्याला सिद्धी सार्थकता आपण साधून घेवका जाल्यार मनच भक्कम दावका त्यासाठी हरिमुखे म्हणा नांदल्यार द्वयमेव केवलम व्यसनम एक हरी स्मरण ताजे पुराण वाङ्मय वाचनान आपल्याला बुद्धींत उजवाड घेऊ जाता त्याबरोबरय ज्ञानार्जन खंय चांगली पुस्तक रामायण महाभारत गीता असले तरी दासबोध वय चांगले वाचनांत दवरून घेतले म्हणून जर जाल्यार अदू ಕೂಡ तनु मनव तिद्दिಕೊಳ್ಳಲು ಬೇಕು ಸಾಕಾಗ್ತದಪ್ಪ ಇದೇ ಸಾಹಿತ್ಯ हां देव सगळ्यांक बरं घडोव दाखले स्वाम्यान सगळ्याले तुमगेले उत्सव वाचन जायत तांणी तांगेले मनान सांगले हां दाखल्यान आनी वापस आमी सांगचे पडना सगळे 5-6 दिवसही सुंदर तुम्ही देवभक्ती गुरुभक्तीनं प्रेरित दावन केलेलं तरी वातावरण एक संस्मरणीयच आसा हां आनी आवर्जून सांगेत कुमटेकरा कितें तुमी हुशार वय कुमट्यान तें पान देवळां आसाचे तरी हांगा हो एक एकडे केंद्रीत जावन करतसल्या ಅವಸರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಕ್ರಮ ಶಿಸ್ತಿನ ಕ್ರಮವನ್ನು ಅಳವಡಿಸಿದ್ದನ್ನು ಮನಗಾಣುವಂತಿದೆ ಅಲ್ಲ ಅವರನ್ನು ನಾವು ನಮ್ಮವರೇ ಅವರು कुमटे मस्त पटी वता आमी सिद्धापुर येवचकिना कुमटे वर्सा 2 पटी वतात म्हणटना कशी उरो आमी एक सारवंत लोक विचारवंत शीलवंत आसकात त्या बरोबरही आमकां म्हालगड्यान दाखयले तरेच क्रमानच आमी ನಮ್ಮ ಜೀವನ ಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಸಾರ್ಥಕತೆಯಲ್ಲಿ ಜೀವನ ಮೌಲ್ಯವನ್ನು ಅರಿತುಕೊಳ್ಳುವಲ್ಲಿ ಯಾವುದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ವಿವೇಕ ವಿಚಾರಗಳು ಬೆಳಗಲಿ ಅನ್ನುವಂತೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸ್ಮರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ देव सगळ्यांक बरें घडोवं सदा सुख संतोष क्षेमाभिवृद्धी घडोवं अशी देवचरणी आमी प्रार्थना करीत आमगेलो आशिर्वादपर भाशणाचो समारोप करताचे ताज्या पयलीं एक घोशणा आमी कलश एक हांगा कलशः कीर्तिमायुष्यं प्रज्ञान मेधां श्रियं बलं योग्यतां पापहानींच्या पुण्यवृद्धींच्या साधेत मनुष्याक नव्व अवश्य सगळे ह्या कलशाच्या स्थापनेंतूही देवा शिखराचेर दवरले कलश पळोवका खंय देवाक अभिषेक करचे कलशाकय ही प्रार्थना आसा नित्य पुजेंत आयुष्यम खंय कलशः कीर्तिम आयुष्यम प्रज्ञां मेधां श्रियं बलम योग्यतां आपल्याला योग्यता असं करून घेवका ಪಾಪಹಾನಿಂಚ ಪುಣ್ಯವೃದ್ಧಿಂಚ ಸಾಧೆ 9 ಪರಿಕರಗಳಿಂದ ಒಂದು ಕಲಶಾರಾಧನೆ ಜರುಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂತೆ हांगाही कलशाची स्थापना ही म्हळ्यार पयरी स्वाम्या हस्तान घडलें ताजे कार्याक पयलें एक ताम्र आच्छादीत करचें 1 लाख रुपया लागता का आमी मस्त करून पळयलां तुमकां 2 लक्षा भितर जाता म्हूण कोणी सांगिल्लें तरी आमगेल्या मंजुनाथ न्हय कृष्णा मंजुनाथ बेंगरे तागेले ज्येश्ठ पुत्रान अमेरिका आशिल्ल्यान ताम्र आच्छादीत करता जर जाल्यार 15 लाख रुपये धाडटा अशें म्हणून ताणें सांगलें आनी ते पयशे आयले आनी सागवानी वृक्ष फुरां हाडून दवरिले कडेर आमी सांगले नंतर वय भटकळ मठांत तर एक गोपूर आमगेलें मस्त सानं केलेलें आसा आमी आतां न्हय तांणी आसन स्वाम्यान बशे खुर्च्यो स्वाम्याक वापरचे तसले मानचे ते सागवानीन हाडलां तरी थोडे सागवानी आसा म्हळें वय गुत्त समज तितलें हाडून दवरलां तुमी 2 लाखा वयचे सागवान ते 1.5 लाखा भितर जाता काय ताम्रपत्र हाडल्यार बी केजी का म्हळ्यार 1 स्क्वेअर फुटाक 700 रुपये घेताचे आतां कुमठे बांदच्या बसलेचे स्क्वेअर फुटाक 600 काय भांगरा पेस्कत म्हळ्यार तांकां सांगून आयले वय
कळला ग्रहस्था एक एक पटे वय केलें जायतं माती धोलेलें स्क्वेअर फुटाक 650 रुपये मोजून पळया हां कुमटे वचून न्ही आमगेले ही विचार आमकां बरो बॅलन्स येत ते वय सादा उलयना स्वामी म्हणल्या नंतर हांगा स्क्वेअर फुटाक तुमी तितल्यान वयच्यान हांगा हाडली म्हणून जर जाल्यार कशें जालें लाकूड तुमी लागो का हां सागवानी 2 लाख आनीक स्क्वेअर फुटाक 600 रुपये नरशिंवा वय वय गणित करा सुपारी मोजून दवरल्या रे वय रे 1 kg सुपारीक कितली सुपारी येता सांग तुवें हाजी सांग न्ही रे सुपार म्हळ्यार ही कसं न्ही 1 kg व्हड सुपार जाल्यार कितले येता आं 200 येता आसत वय तूं सांगिल्लें उत्तर पटणें दिलें न्ही 10 पास उत्तर पयलें येवका म्हळ्यार अनुभवी मनशान कर्तव्येन सुखप्राप्ती खंय जाणकारांनी कर्तव्य समजावनूच दिवका नवी चेडवान तयार जावका अशें तरी अर्थ म्हणटकीर 1.5 लाखान तूं आमी सांगिल्लें तशें ताणें बरेच तरेन केलां स्वामी वचून दोनी स्वाम्यान आसून स्थापना ही जाली ताजे खर्च 112 पर्यंत पावला दक्षिण सहित नवग्रहाची शांती तांतू नवग्रह वास्तू पुरा वैदिक खर्च यज्ञाराधना सहितही 113 1,13,000 रुपये खर्चिली आनीकय उरील पयसो स्कॉलरशिपाक तो विनियोग जावचो तशें घडो अशें म्हणून कृष्णा मंजुनाथ बेंगरे तांणी बी 10 जाणांक ही प्रस्तावना केले चेडवांकय शिक्षणार्थी लोकांकय अनुदान मेळत रावो म्हणले साठी लक्ष्मी व्यंकटेश देवा नांवाचेर एक फंड म्हणून केला ताणें अनेक कार्ययोजना ह्या देवा म्हाऱ्यांतून चलत राविल्ले आसा देवता विग्रहय सुंदर सांगाचें कशें की योगा योगा न्हू वय तुमी म्हणलें ब्रह्मांडे नास्ती वय तुमी आरंभा म्हणा हांगा येवन पळोवका व्यंकटरमण देव कशें आसा म्हणून पळोवच्याक वय नाही प्रतिमा शिल्प ही मोहक आसा गंधलेपन केल्लें पुस्तक महिला मंडळान छापिल्लें पुस्तकांत तुवें घालां तरी नित्य पुजनेकही व्यंकटेश देव आमकां सदा कालांत तुवें व्यंकटरमण आमकां राखता म्हळ्यार साठी कलियुगा तारक देव थंय थंय व्यंकटेशाची आराधना आमच्या ही सारस्वत समुदायांतून निवांत चलत आयिल्ली जाता म्हणटना आतां प्रसाद सगळ्यांक दिनाचे आमी ही 2 फुलां ताट्यार दवरताची कोणी बायलान मुखार सोरून एक गुलाबी फुलां आनी एक खंयचें शांवत्या फुलां भांगर कोरका हां वांटून घेवच्याक बायल हातांतूं फुलां पावताची वयर बशिल्ल्या धर्मदर्शी पदाक मात्र स्वाम्यान फुलां प्रसाद दिवचें आसा इतरान काली पयरी सगळे स्वाम्याक उपस्थितींतूं घरानय पाद्यपूज केले सामान्य 80 पाद्यपूज जाले आमकां अशी उडकास आसा एकंदरी प्रसाद घेत दिलेलो आसा युवक मंडळानय साधना केले पान दवरून ताजे बरोबर उदका पेलो हां अशें पद्मावतीक ह्या कल्याण मंडप हात होगवाक तिळीतीत स्वच्छते म्हळ्यार परिसरांत बरी राखिल्ल्यानय एक तरेचे संस्मरणीयच हो 5-6 दिवसा उत्सव घडिलो ही जाला परत परत स्वाम्यान येवचें आसता म्हणटना परत परत स्वागत घडचें आसता आज आमी हांगा तितलें स्पीड दवरून हांगा मुर्डेश्वर देवळांत वचून पावचें आसाची थंय बी 2-3 दिवस नंतर कुंदापुरा वताच बसरूर मठा वताच मंकी वताच तदनंतर थंयच्यान नायकीन गड्डे खंय पडबिद्रे खंय अशें क्रमान आमगेले भद्रावती मठांतूं बेंगळूर मठांतूं थंयच्यान ज्येश्ठ मासाच्या कृष्ण पक्षाक भटकळ मठा येवन रावताची तदनंतर हुबळींतूं शिरशीं पावताची हुबळींतूं एक 5 कोटी वास्तूचो स्वाम्यानच उबारिल्लो वास्तूचे विद्यार्थी निलयाचें उद्घाटन जाता फिक्स आसा 16 तारीख जून म्हणटना परत होन्नावर मुक्काम करून संचारा दिवस दवरिल्ले नाचे आमी 1 म्हयनो पर्तगाळी मठां रावले नंतरच परत हुबळींतूं 1 म्हयन्याच्याही 2 म्हयन्या चातुर्मास हुबळींत वचून पावचे आसा आमी एकंदरीत अशी एक ह्या वर्षाच्या संचार क्रमाची एक यादी धांवटी आमी उलोवन काडिल्ली आसा म्हळ्यार अगदी स्वाम्याला शिस्तची क्रमानही येवजतच स्वामी मुखार सरत संचार क्रम कोरून परत पर्तगाळी मठांत प्रवेश घेवचे आसा फुलां ताटयात्रा दवरताची बायलान वांटून घेवचें अशें सांगता बेगिनाच स्वामी
देवळा मुखार देवा पांय पडून प्रयाण मुखार काडचें दार्ली मंडळीन पुरा देवा मुखारी वचून पावका अशें सांगत बहु विस्तारानही दोन्ही स्वाम्यान भाशण तुमकां आयकून घेवं तसं वेळ आज मेळ्ळ्याकही परत संतोष व्यक्त करतात. काल दिवसा गेले तुम्ही 1 घंटे घरा वचून पावता आशिल्ले जेवण जातना हांगा अक्कर जावन बसले कार्यक्रम तुम्ही 6 घंटे भितर आरंभ केर न्ही स्वामी आपेतना 9 घंटे कोर घेतले दोन्ही स्वाम्यान उरलेल्या कशें जाता रात्री जागरण जाता आशिल्लें. कलियुगदली हरिनामवनेನೆದರೆ ಕುಲಕೋಟಿಗಳು ಧರಿಸುವವು ರಂಗ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಹರಿನಾಮವನೆನೆದರೆ ಕುಲಕೋಟಿಗಳು ಧರಿಸುವವು ರಂಗ. ಸುಲಭದ ಮುಕ್ತಿಗೆ ಸುಲಭನೆಂದೆನಿಸುವ ಸುಲಭದ ಮುಕ್ತಿಗೆ ಸುಲಭನೆಂದೆನಿಸುವ ಜಲರುಹನಾಭನ ನೆನೆ ಮನವೇ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಹರಿನಾಮವನೆನೆದರೆ ಕುಲಕೋಟಿಗಳು ಧರಿಸುವವು ರಂಗ. ಸ್ನಾನವನರಿಯೇನು ಮೌನವನರಿಯೇನು ಧ್ಯಾನವನರಿಯೇನು ದನಬೇಡ. ಸ್ನಾನವನರಿಯೇನು ಮೌನವನರಿಯೇನು ಧ್ಯಾನವನರಿಯೇನು ದನಬೇಡ. ಜಾನಕಿ ವಲ್ಲಭ ದಶರಥ ನಂದನ ಜಾನಕಿ ವಲ್ಲಭ ದಶರಥ ನಂದನ ಗಾನ ವಿನೋದನ ನೆನೆ ಮನವೇ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಹರಿನಾಮವನೆನೆದರೆ ಕುಲಕೋಟಿಗಳು ಧರಿಸುವವು ರಂಗ. ಅರ್ಚಿಸಲರಿಯೇನು ಮೆಚ್ಚಿಸಲರಿಯೇನು ತುಚ್ಛನು ನಾನೆಂದೆನಬೇಡ. ಅರ್ಚಿಸಲರಿಯೇನು ಮೆಚ್ಚಿಸಲರಿಯೇನು ತುಚ್ಛನು ನಾನೆಂದೆನಬೇಡ. ಅಚ್ಯುತಾನಂದ ಗೋವಿಂದ ಮುಕುಂದನ ಗೋವಿಂದ ಮುಕುಂದ ಗೋವಿಂದ ಮುಕುಂದ ಗೋವಿಂದ ಮುಕುಂದ ಮುಕುಂದ. ಅಚ್ಯುತಾನಂದ ಗೋವಿಂದ ಮುಕುಂದನ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ನೀ ನೆನೆ ಮನ